ही तरुण मुलगी फक्त 28 वर्षाची आहे. राइट लोअर ॲब्डॉमिनल पेन रेडिएटिंग टू राइट लोअर लेग. सतत खूप वेदना आणि प्रचंड रक्तस्राव तिला पिरियडमध्ये होतो. गावी डॉक्टरांनी तिची लॅप्रोस्कोपी पण केली होती. तेव्हा त्यांना वाटलं होतं ते फायब्रॉइड्स आहेत. पण जेव्हा लॅप्रोस्कोपी केली तेव्हा कळलं ते ॲडिनोमायोसिस आहेत. त्यामुळे गर्भाशयाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी पुढची शस्त्रक्रिया केली नाही आणि ऑपरेशन तिथेच थांबलं. पण तिचा त्रास काही जात नव्हता. असह्य वेदनेत ती होती. मग ती आपल्याकडे आली. आपण तिचं इव्हॅल्युएशन केलं आणि MRIमध्ये कळलं की ते ॲडिनोमायोसिसच आहे. मग आज आपण हे मायक्रोवेव्ह ॲब्लेशन प्लॅन केलेलं आहे. हा बघा, जवळजवळ 80% आजाराचा टिश्यू आहे, म्हणजे ॲडिनोमॅटिक टिश्यू आहे, त्याचं ॲब्लेशन झालेलं आहे. त्यामुळे थोडेच दिवसात तो नष्ट होऊन जाईल. ती अविवाहित असल्यामुळे जी गर्भाशयाची गादी असते, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, त्याच्या जवळचा भाग आम्ही करायचं टाळलं आहे. उरलेल्या ॲडिनोमायोमावर आपण मेडिकल ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. दुसऱ्याच दिवशी आपण तिचा डिस्चार्ज करणार आहोत, कारण तिला 300 किलोमीटर प्रवासाला जायचं आहे. आणि ह्या उपचारामुळे आता बराच दिलासा तिला मिळणार आहे. तिचा रक्तप्रवाह आणि तिच्या प्रचंड वेदना या नक्कीच पिरियडला कमी झालेल्या असतील. आणि साधारण 6 महिने लागतील की जो ॲडिनोमायोमचा व्हॉल्यूम होता, म्हणजे जे गर्भाशय खूप मोठं झालेलं आहे, ते बारीक होण्यासाठी.